काम बंद आंदोलन आज तुम्ही केलंय, कोणकोणत्या मागण्या आपल्या आहेत काय सांगा? शासनाने आमचा 23 सप्टेंबर 2022ला आकृतीबंध मंजूर केला. त्या आकृतीबंध मंजूर होऊन आता साधारण 2 वर्ष झाली, परंतु त्या 2 वर्षामध्ये आकृतीबंधाप्रमाणे आम्हाला अजून पोस्टिंग दिलेली नाही आहेत. आता आमची जी नवीन पोस्ट तयार झाली म्हणजे प्रशासकीय अधिकारी किंवा कार्यालय अधीक्षक ह्या पोस्टवरती अजून आम्हाला प्रमोशन दिलेली नाहीत. अजून आम्ही वरिष्ठ लिपिक, ग्रामीण लेखापाल ह्या पोस्टवरतीच काम करतो आहे. ती आमची एक प्रमुख मागणी आहे. आमची दुसरी मागणी आहे म्हणजे आमची वेतन श्रेणी निश्चित करावी नवीन याच्याप्रमाणे. आणि तिसरा एक मुद्दा आहे, आमचं पदांची जे पदं नाम आहे ते चेंज करावं. म्हणजे आता आम्ही लिपिक टंकलेखक वगैरे आहे, ती आमची परिवहन सहाय्यक वगैरे ह्या ह्याच्यात पदाची नावं चेंज करावीत. दुसरं एक आहे म्हणजे महसूल न्याय बदल्या. हा एक आता शासनाने एक नवीन हे काढलं आहे. म्हणजे आता आमचा ठाणा रिजन आणखीन पनवेल रिजन ह्या दोन्ही रिजनमध्ये बदल्या होणार आहेत. त्या ह्याच्यासाठी आमच्या ठराविक लोकांचा त्याला विरोध पण आहे आणि काही काही जण जे ठाणा पनवेलवरचे लोक आहेत त्यांना त्या बदल्या तसे पाहिजेत. म्हणजे ती संमिश्र मागणी आहे. म्हणजे काही लोकल लोकांना ते नको आहे रिजन वाईज म्हणजे महसूल वाईज बदली, आणि काही लोकांना ती पाहिजे. पण आमची प्रमुख मागणी आहे ती आकृतीबंधाप्रमाणे आम्हाला हे पदोन्नती देण्यात यावी तात्काळ. आपण काम बंद आंदोलन केलंय, परंतु हे प्रादेशिक जे कार्यालय आहे अनेक ठिकाणी ग्रामीण जनता या ठिकाणी येते आणि ह्या आपल्या काम बंद आंदोलन कुठेतरी त्यांना फटका बसतोय. एकंदरीत याकडे कसं पाहतात? नाही म्हणजे लोकांची अडवणूक व्हावी हे आमचं ह्याच्यामध्ये उद्देश नाहीच आहे. फक्त काय आमच्या मागण्या ह्या मान्य व्हाव्यात हेच आमचं मेन हेतू आहे. त्याच्यासाठी आम्ही 2-3 वेळा आम्ही आमच्या परिवहन आयुक्त कार्यालय यांच्यावर आमच्या संघटनेच्या यांची प्रतिनिधींची ही मिटिंगही झाली, पण त्यांनी तसा काय पाहिजे तसा रिस्पॉन्स दिलेला नाही आम्हाला. त्याच्यामुळे हे आता आम्हाला नाईलाजास्तव हे आंदोलन करायला लागतंय. किती दिवस तुमचं आंदोलन चालणार? हे आमचं आंदोलन तसं बेमुदत आहे, पण शासन स्तरावरती चर्चा चालू आहे. जर काय 1-2 दिवसात निर्णय झाले तर आम्ही ते मागे घेऊ आमचं.